आणि एकदा जर आई निघून गेली ना, समजलं तर की सुखाचा समुद्र आटला. आई काय असते? अरे कोणाची आई स्वर्गाला जाऊ द्या, त्या मुलाला विचारा, अरे बाळ्या तुझी आई नाही रे, काय दुःख आहे. 5 वर्षाचा बाळ होता आणि तो लहान असताना त्याची मरण पावली. आणि एका दिवशी मात्र त्याच्या झोपेतच गतप्राण झाली. आणि आईची बेतात अंगणामध्ये सतत होती. आणि बाळा उठला आणि डोळे चोळीत चोळीत आईच्या जवळ गेला. आईला सांगू लागला, आई आई तू इथं का झोपली का? आई माझ्याशी बोल. आई 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 मला शाळेत जायचे, मला डबा करून दे ना गाई. आई आई मला उशीर होतो गाई. आई मला सर मारतील गाई. आई उठ ना गाई. आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे आई, आणि तू उठलेली असायची. आणि आज घरातले सगळे उठलेले आहे आणि तू झोपली का गाई? आई उठ ना गाई. आई माझ्याशी बोल गाई. आई बाळ आई म्हणून केंकाळे मारले. आई काय होते ना, मुलाने आगली नाव दिला. आगली नाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला आणि 6व्या महिन्यात बापाने दुसरं लग्न केलं. आणि एक ध्यानात ठेवा, अरे पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण त्या लेकरांना माय नाही मिळत. घरामध्ये समज आई आली आणि मुलाचा खेळ सुरू झाला. सायंकाळ तिला सकाळी खेळ द्यायची, सकाळ तिला सायंकाळी खेळ द्यायची. मोलकरणी सारखे तो गावात जो बळ्या करायचा आणि परशी पुसायला लावायची, झाडून काढायला लावायचे मोलकरणी. आणि एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र राहिले कुठे बाहेर फिरायला जायचं होतं. बाळ्याला बोलवलं, बाळ्या ही माझी ठेवणीची साडी, बाळ्या फेरा प्रेस कर बाळ्या. आई आई मला प्रेस करता येत नाही गाई. खाता येतं का? बळे प्रेस करायला लागला, प्रेस करतात न करता त्याचा वर्ग मित्र दावत दावत आला. सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाय वही आणायला गेला. तशी इस्त्री तापलेली दसावत राहायची साडी जणून खाक झाली. आणि त्या खाक झालेला दूर प्रवास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला नाही. सायरा वैरा धावू लागली आणि बाळापर्यंत पोहोचली. पत्यात काय आईची साडी जाळलेली. बाळाला बोलावलं, बाळ्या तू माझी ठेवणीची साडी जाळील. बाळ्या तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या बाळ्या कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या खाली वा. बाळ्याला वाटले की सावत्र आपल्या पायी बाळे लावते की काय. अरे त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उचलली आणि त्या बाळ्याच्या पाठीवरती ठेवली. आणि बाळा आई म्हणून किंकाळी मारली.
आणि भल्या मोठ्या पाठीवरती फोड आलेले बळ्याला अर्थ वेद होऊ लागल्या बळ लढायला लागल्या बळ्या जावत जावत देवाला कशी गेला आणि देवाच्या साईडला त्याच्या आईचा फोटो लावून होता आणि गुडघे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं आई तुला जायचं होतं ना गाई आई मला जन्म कशाला दिला गाई आई तुला जायचं होतं ना गाई आणि मला तरी घेऊन जायचं होतं गाई त्याच्या बाबांनी त्याला बोलवलं होतं बाळाला वाटलं की सवय करायला काहीतरी चारच लावून दिली असती बाळाला बोलवलं बाळ्या रूमची कडी लावली आणि सांगितलं बाळ्या खरं सांग तुझी पहिलेची आहे चांगली तर आत्ताची आहे चांगली आहे बाळ्या खरं सांगू ना बाबा खरं सांग पूर्वीची आहे खोटांडी होती बाबा आत्ताची आहे खरं बोलते बाबा पूर्वीची आहे म्हणायची बाळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायलाच नाही देणार बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच नाही देणार आणि बाबा थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा स्वतःच्या हाताने गॅस बनवायची बाबा आणि आत्ताची आहे खरं बोलते बाबा आत्ताची आहे म्हणते बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायलाच नाही देणार बाळ्या आणि तू फरशी नाही पुसला ना तुला जेवायलाच नाही देणार बाबा 4 दिवस झाले बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा पोटात अन्नाचा कण नाही अरे दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती इस दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती अरे सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती